नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असं बेल म्हणजे घंटा नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. स्क्रीनवर बघू शकता कांदा अनुदानचे GR आला आहे. एकंदरीतच नाशिकसह इतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना किती पैसे आले त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे. बघू शकता कांदा अनुदान योजना सन 2022-23 मध्ये फेरछाननी अंतिम पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील एकूण 14,661 शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी एकूण 28,32,30,507 इतका निधी वितरित करण्यास शासनाच्या मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुदानधारक व नाफेड केंद्राकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये, जास्तीत जास्त या ठिकाणी 200 क्विंटल प्रति शेतकरी मर्यादित अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 रोजी अन्वय घेण्यात आलेला आहे. असे आहे जिल्हा पात्र शेतकरी. नाशिक जिल्ह्यातील फेरछाननी अंतर्गत पात्र लाभार्थी संख्या 9,642 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील 272 शेतकरी, पुणे ग्रामीणमध्ये 277 शेतकरी, त्यानंतर सांगली जिल्ह्यातील 22 शेतकरी, सातारा जिल्ह्यातील 2002 शेतकरी, धुळे जिल्ह्यातील 43 शेतकरी, जळगाव जिल्ह्यातील 387 शेतकरी समावेश आहे. तसेच अहिल्यानगर 1,399 शेतकरी, नागपूर जिल्ह्यातील एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर 2 शेतकरी, रायगड जिल्ह्यातील 261 शेतकरी आणि एकंदरीत अशा पद्धतीने 14,263 शेतकऱ्यांना कांदा मिळणार आहे.